माझ्याकडे काही अँटी टार्निशच्या चेन आहेत, 18 कॅरेट गोल्ड प्लेटेड चेन आहेत त्याच्यानंतर ब्रेसलेट्स आहेत जे श्रद्धा कपूरने तिचा ब्रँड स्टार्ट केलेलं आहे ना, त्या ब्रँडच्या टाईपच थोडंफार सिमिलर माझ्याकडे ते प्रोडक्ट्स आहेत. इमिटेशन्समध्ये पण एवढे प्रकार झालेत. प्रासमेड ज्वेलरी आहे ज्याच्या म्हणजे पितळ वापरलं जातं. पितळेवरती 18 कॅरेट गोल्डचं पॉलिश पण मारलं जातं. खरंच म्हणजे देवाचा आभार मानते. ही सिच्युएशन माझ्यावरती कधीच नाही आली, म्हणजे की माझा लॉस झालाय, सेल झाला नाही. म्हणजे एक वेळ असं हे झालंय की मी कट टू कट निघाली. आणि जे तुमच्या ग्रोथ पासून म्हणजे ज्यांना तुमच्या ग्रोथ पासून सॅटिस्फॅक्शन नाही, म्हणजे निगेटिव्ह हे करतात, ऑरा दाखवतात, ते असे लोक तुमच्यापासून युनिवर्स ऑटोमॅटिकली बाहेर काढेल. असं काहीतरी करेल की जेणे तुमचे भांडणं होतील आणि तुम्ही बाजूला व्हाल. जर तुम्हाला फेल्युअर येतंय, सारखं येतंय, तर तुमच्यात काहीतरी फॉल्ट आहे, तुमच्या प्रोडक्ट्समध्ये काहीतरी फॉल्ट आहे. तुम्ही नक्कीच कुठेतरी चुकताय की ज्याच्यामुळे तुम्हाला फेल्युअर आहे. मी फोन उचलणार नव्हती तिचा, कारण मी कंटाळलेली होती. पण म्हटलं जाऊ दे, काहीतरी काम असेल, मी उचलते. उचललं, तिने डायरेक्ट म्हटले PNGचं शूट करणार. माझ्या सक्सेस पेक्षा ना ते त्याचं सक्सेस होतं, कारण की त्याची इच्छा होती. नमस्कार मंडळी, जय शिवराय. आजची आपली गेस्ट आहे हर्षदा कदम, जिने इंजिनिअरिंग केलंय, जिने ट्रेडिंग केलंय, जिने व्यवसाय पण करते. भरपूर काय काय केलंय, मला सांगणं शक्य नाही, आपण तिच्याकडनंच थेट ऐकूयात. नमस्कार हर्षदा. नमस्कार. एवढं जे काय केलंय ते जर आमच्या प्रेक्षकांना सांगशील एक्झॅक्टली काय काय केलंय? कारण खूप सारं, तू मगाशी म्हणाली मी इंजिनिअरिंग केलंय, मी मॉडेलिंग करते, तुझा एक स्टार्टअप पण आहे. तर स्टार्टअप बद्दल तर मला खूप मी उत्सुक आहे ऐकायला, पण तू तुझ्या भाषेमध्ये लोकांना सांगावं की एक्झॅक्टली तू काय काय करतेस. सध्या तरी मी फक्त आता मॉडेलिंग करते आणि प्लस माझा स्वतःचा स्टार्टअप केलेला आहे की जे इमिटेशन ज्वेलरी, ज्याचा मी एक ब्रँड स्टार्ट केलेला आहे. एक 3 ते 4 महिने स्टार्टअपला झाले असतील माझ्या. त्याच्यामध्ये मी जवळपास 10 ते 11 वेळा एक्झिबिशन्स अटेंड केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मला खूप छान लोकांचा रिस्पॉन्स आलेला आहे. पण इथपर्यंत येण्यासाठी खूप काही केलेल्या गोष्टी आहेत की जे आपण म्हणतो ना, एक क्रिस्टल क्लिअर वे आपल्या समोर नसतो. म्हणजे की काय करायचं आपल्याला लाईफमध्ये. इंजिनिअरिंग केलं, जसं तुम्ही म्हटलं, मी सांगितलं बऱ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत की इंजिनिअरिंग केलं, त्याच्यानंतर MPSC केली, त्यानंतर ट्रेडिंग केलं, शेअर मार्केटचं इव्हन मी अजूनही करते. बट कसं आहे की एक तुम्ही पाहिलं असेल, एक लास्ट इयर पासून तर म्हणजे ट्रेड पूर्ण हे झालेलं आहे, म्हणजे कोसळलेलं आहे शेअर मार्केट. मग मी फक्त सध्या तरी इक्विटीमध्ये आहे. आधी मी इंट्राडे करायची. आणि मी लोकांना हे पण सांगेल की म्हणजे एक मेसेज म्हणून मला सांगावं असं वाटतं की त्या गोष्टी म्हणजे शेअर मार्केट चांगलं आहे, वाईट नाहीये. म्हणजे त्याचा फक्त तुम्हाला प्रॉपर यूज करता आला पाहिजे, तेवढे पेशन्स तुमच्यामध्ये पाहिजेत की थोडंसं कुठे थांबायचं हेही कळलं पाहिजे. बरोबर, एक्झॅक्टली. कारण लाखाचे 12,000 होणारे सुद्धा मी बघितले आहेत आणि 12,000चे लाख करणारे सुद्धा पण बघितले भरपूर. ज्यांच्याकडे पेशन्स आणि ह्या गोष्टी असतात त्यांनीच ट्रेडिंग मध्ये उतरावं. म्हणजे तू एकदम व्यवस्थित सल्ला दिला लोकांना. असं आहे की म्हणजे राजाचा रंग बनू शकतो आणि रंकाचा राजा बनू शकतो, अशा टाइप मध्ये ट्रेडिंग आहे. पण मला एक विचारायचं होतं, म्हणजे एक तर तुझं बेसिक बॅकग्राऊंड आहे इंजिनिअरिंग मध्ये एक्झॅक्टली कुठला ट्रेड होता तुझा? मी इंजिनिअरिंग केलं प्रोडक्शन सँडविच मध्ये. प्रोडक्शन सँडविच मला म्हणजे लोकांना माहित आहे की नाही माहित नाही, पण मला असं वाटतं की तू ते सांगावंस लोकांना की प्रोडक्शन सँडविच कोणतं फील्ड आहे. प्रोडक्शन सँडविच म्हणजे बेसिकली बघायला गेलं ना तर ते एक मेकॅनिकलचीच ट्रेड आहे. फक्त त्याच्यामध्ये फरक हाच आहे, तुमचे सेम म्हणजे सब्जेक्ट सेम असतील, सगळं ओव्हरऑल तुमचं सेम असणार आहे ॲज इट इज मेकॅनिकल सारखं. पण फक्त फरक हाच आहे की सँडविच, प्रोडक्शन सँडविच म्हणजे सँडविच ह्याचा मिनिंग असा आहे की 1 इयर तुम्हाला जे 4 वर्षाचं इंजिनिअरिंग असतं त्याच्यामध्ये 1 इयर तुम्हाला कंपनीचं ट्रेनिंग भेटतं की जे तुम्हाला आधीच मिळतं. इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही जॉबसाठी अप्लाय करता, मग तुम्ही कंपनीमध्ये जाता, मग तुम्हाला तिथून पुढे ट्रेनिंग राहतं की काय काम करायचं, कसं करायचं, म्हणजे काय आहे काय नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला नंतर समजतात. पण याच्यामध्ये सँडविचमध्ये असं आहे की तुम्हाला 1 इयरचं म्हणजे 6 मंथ, 3rd इयरचे 6 मंथ आणि 4th इयरचे 6 मंथ हे तुम्हाला
कंपनीचं ट्रेनिंग भेटतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटीचा हे झाला, प्रोडक्शनचं झालं, सप्लाय चेनचं झालं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच गेन करता. ओके, म्हणजे प्रोडक्शन सँडविच म्हणजे थोडक्यात तुम्ही क्वालिटी डिपार्टमेंटला जाऊ शकता, प्रोडक्शनला जाऊ शकता, किंवा आणखी दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटला तुम्ही जाऊ शकता. बरोबर. ओके, गुड. आणि ओके, एक तर हे झालं इंजिनिअरिंग नंतर तू मला वाटतं कोविडमध्ये तू मागाशी म्हणाली होती की कोविडमध्ये तू ट्रेडिंगचं तर तू खूप नॉलेज चांगलं सांगितलं. त्याचबरोबर तू आणखीन काय काय केलंय, म्हणजे आता मॉडेलिंग पण करतेस आणि आता एक स्टार्टअप पण केलाय, तर मला त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील? मी आधी म्हणजे खरं तर मी पहिले जॉबच करायचे. जॉब करत होते. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी आणि माझे सासरे आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे ते कृषी अधिकारी होते. त्यामुळे त्यांचं असं होतं की अरे माझ्या मुलांनी MPSC नाही केली आहे. त्यांची एक इच्छा होती की घरातून कोणीतरी एक जण गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये असायला पाहिजे. म्हणून त्यांनी मला विचारलं होतं की म्हणजे तुला आहे का आवड MPSC मध्ये वगैरे. मग मी त्यांना हो बोलले होते. पण झालं असं की मी जस्ट MPSC ला हे केलं, मी क्लासेस केले. त्यानंतर मी 1 इयर स्टडी पण करत होते. कारण कोणतं म्हणजे ज्यांनी जस्ट स्टार्ट केलेलं असेल ना MPSC, त्यांना प्रॉपर तुम्हाला 1 ते 1.5 वर्ष हा टाइम तुम्हाला नक्की स्टडी म्हणजे कशाचं करायचं आहे, किती करायचं आहे, ह्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. त्यात माझं लगेच म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी 6 महिने पण कंटिन्यू स्टडी करतच होते MPSCचा. पण त्याच्यानंतर प्रॉब्लेम हा झाला की एकतर लग्न झाल्यानंतरचा आपला हा थोडा वेगळाच असतो. आणि तो तर विषय झालाच, पण एवढं मी डिस्ट्रॅक्ट नव्हते झाले की जेवढं मला किडनी स्टोन झाला त्या ह्याच्यामध्ये. आणि जस्ट कोरोना आला, माझं लग्न झालं आणि 1-1.5 महिन्यामध्ये तर कोरोना आला. त्यामुळे ते कोरोनाचा पण पॉइंट झाला, प्लस माझा किडनी स्टोन झाला. पूर्ण स्टडीपासून डिस्ट्रॅक्ट झाले. मग नंतर मी विचार केला की नाही होऊ शकणार माझ्याकडून, कारण मला माहिती होतं त्याच्यामध्ये तुम्हाला होतायचं तर 3 ते 4 वर्ष तर तुझे जाणार आहेत. म्हणजे स्वतःला समजतं की आपला स्टडी कितपत झालेला आहे, आपण किती देऊ शकतो. प्लस पुढच्या पण गोष्टी असतात की सेटल होण्यासाठी पण आपण एक ठरवलेला टाइम असतो की नाही एवढ्या ह्याच्यापर्यंत आपल्याला सेटल व्हायचंय. मी मग त्यानंतर तो स्किप केला की मला MPSC नाही करायचे, मी ते सोडून दिलं. त्यानंतर मग मी परत जॉबला लागले. 1.5 वर्ष मी परत जॉब केला, जो IT मध्ये होता माझा. ओके. थोडासा कामाचा स्ट्रेस होता आणि बॅकग्राऊंड माझं टोटली मेकॅनिकलचं असल्यामुळे ITचं हे करण्यासाठी टाइम लागतो. मग तो स्ट्रेस वगैरे आणि घरातल्या गोष्टी, त्या दोन्ही गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. मग माझ्या मिस्टरांनी म्हणजे त्यांनी बोलले की तू म्हणजे मी ऑलरेडी जॉब करतोय, तुला करायची गरज नाहीये, तू कशाला म्हणजे स्वतःला एवढं हेक्टिक करून घेते तुझं शेड्यूल. म्हणजे मी पण 9 to 5 करणार, तूही 9 to 5 करणार, मग दोघं पण त्याच्यामध्येच हे होणार. त्यापेक्षा तू दुसरं काहीतरी बघ. शेअर मार्केटचा जो ऑप्शन होता हा माझ्या मिस्टरांनी मला दिला की तू शेअर मार्केट कर, ते पण एक चांगलं आहे. तू जर म्हणजे कंटिन्युअस केलं, व्यवस्थित जर केलं सगळेच. म्हणजे मला एक भीती होती, शेअर मार्केट मला अजिबात आवडायचं नाही. म्हणजे की असं वाटायचं की अरे शेअर मार्केट नाही, पैसे हे होणार. प्लस मी त्यात जॉब सोडलेला होता. प्रत्येक वेळेस 2,000 जरी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, इंट्राडे करायचं म्हटलं, 2,000 पासून पण तुम्ही स्टार्ट करू शकता. असं काही नाहीये की त्याच्यासाठी तुम्हाला 10,000, 15,000, 25,000 असे लागणार आहेत म्हणून. 1,000 पासून स्टार्ट करू शकता. आता मला याच्यामध्ये एक विचारायचं आहे, ठीक आहे 1,000-2,000 रुपये बोलताना खूप असं वाटतं की 1,000 म्हणजे काहीच नाही, 1,000-2,000 रुपये काहीच नाही. पण ज्यावेळेस तू इन्व्हेस्ट करते, कारण मी पण ट्रेडिंग केलेलं आहे, मलाही माहित आहे, ज्यावेळेस तू एखादा ट्रेड लावतेस, ज्यावेळेस तो पॉझिटिव्ह असतो त्यावेळेस काही वाटत नाही. पण ज्यावेळेस तो निगेटिव्ह जातो तर त्याला तू ते कसं मॅनेज केलं की बाबा ती जे एक प्रेशर लेवल असते ती कशी मॅनेज केली तू? ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही म्हणजे एकतर जे प्रॉपर ट्रेडिंगचं हे करतात ना, क्लास करतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पेशन्स लेवल पण शिकवली जाते. आणि म्हणजे जिथे मी क्लास केला तो माझा इंजिनिअरिंगचा फ्रेंडच होता. त्यामुळे मला त्याने एकदम छान प्रॉपर हे केलं की म्हणजे तू असं कर, घाई करू नकोस, इथे तू थांब, म्हणजे सगळ्या गोष्टी त्याने शिकवल्या. पण त्यातून पण असं होतं, त्याने सांगितलं होतं की पेशन्स पाहिजेत आणि मेन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की ग्रीडीनेस नको. करेक्ट.
तो लोकांना खूप जास्त शेअर मार्केटमध्ये लोकांना लगेच पाहिजे असतं. हा, लगेच पाहिजे असतं म्हणजे. आणि लोकांचा गैरसमज आहे ह्या बाबतीत की अरे हा जुगार आहे, म्हणजे की जुगारासारखा खेळ, तुम्ही पैसे फेकता आणि त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे लावता आणि येतं सट्टा टाईप असं झालं. पण खरंच ती गोष्ट तशी नाहीये. प्रॉपर तुम्ही त्याच्यावरती स्टडी केला ना तर तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे 1-2 वर्ष जर तुम्ही त्याच्यामध्ये दिले तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्याच्यातून कमवू शकता. ओके, आता हे झालं तुझं ट्रेडिंगचं. म्हणजे एक तर इंजिनिअरिंग झालं, इंजिनिअरिंग केलेलं ते कळालं, त्याच्यानंतर तू MPSC केली, त्याच्यानंतर ट्रेडिंग केलं. मला आणखीन एक असं कळालं की तू मेकअप पण करायचीस. हा, मला आवड आहे ह्या गोष्टींची. म्हणजे असं नाहीये की मी त्याच्यामध्ये करते वगैरे, अशातला प्रकार नाहीये. पण जर मला कुठून अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी ते करायला तयारच असते. कारण मी 5th स्टँडर्ड पासून मेकअप करते. म्हणजे घरातलं जे पण कोणाचं फंक्शन असेल ना, म्हणजे माझ्या मावशीच्या मुलींचे लग्न झाले त्यावेळेस, म्हणजे आता मी 5th ला असेल म्हणजे विचार करा की त्यावेळेसचा टाइम काय असेल. तेव्हा मेकअप एवढे क्रेज पण नव्हते. पण मेहंदी, रांगोळी, त्याच्यानंतर डेकोरेशन, ह्या गोष्टी आधीपासून मला खूप आवडायच्या. आणि इव्हन हे हेअरचे काही हेअरस्टाईल करणं म्हणा किंवा मेकअप करायचं, हे असं बघितलं की आवडायचं. मी स्वतःवरती ट्राय करायची. मी दुसऱ्यांवरती तर नाहीच, पण मी स्वतःवरती, लहान होती तर मी स्वतःवरती ट्राय करायची. पण ते 5th स्टँडर्ड पासून मी घरातल्याच ब्राईड तयार केल्या, त्यामुळे माझा हात पण बसलेला. आणि जसं तुम्ही म्हटलं ना, तर मी मॉडेलिंग पण करते. जसं मी मॉडेलच्या ह्याच्यामध्ये आली तसं मला अजून जास्त त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. मग त्यात माझ्या फ्रेंड पण भरपूर झाल्या की आता बऱ्याच आहेत मेकअप आर्टिस्ट की ज्यांच्याशी माझं रिलेशन खूप छान डेव्हलप झालंय. आणि त्या अशा आहेत की अरे असं नाही की, म्हणजे बऱ्याच मेकअप आर्टिस्ट असं असतं, नाही मी सांगणार आहे मी काय प्रोडक्ट यूज करते किंवा इथे काही फॉल्ट होत असेल, कोणाचा मेकअप केकी होतो, ह्या गोष्टी कोणी सांगत नाही. पण त्या एवढ्या चांगल्या फ्रेंड झाल्यात की त्यांनी मला त्या गोष्टी पण क्लिअर केलेल्या आहेत तिथे की तू हे वापर, त्याने हे होईल. त्यामुळे माझा हात अजून चांगला बसला. एक म्हणजे एक क्युरियोसिटी निर्माण झाली. 5वी पासून तू मेकअप करते, ह्या गोष्टी करते, तू घरातल्याच ब्राईड म्हणजे त्यांनाही तू मेकअप केलायस. पण ज्यावेळेस तू मॉडेलिंग मध्ये आले तर पहिला प्रोजेक्ट तुझा कुठला होता मॉडेलिंगचा, किंवा तू कशात काम केलं? मॉडेलिंग मध्ये यायचं ना, माझा म्हणजे अजिबात त्या गोष्टीकडे माझं म्हणजे हेच नव्हतं. आपण म्हणू शकतो की डोक्यात पण नव्हतं की मी हे करेल. म्हणजे माझ्या नवऱ्याने सांगितलं मला की असं, त्याची खूप इच्छा होती की तू असं काहीतरी वेगळं कर, की जसं आपण जातो तर असे फ्लेक्स लागलेले असतात, फ्लेक्सवरती ते PNGचे शूट म्हणा किंवा रांगाचे शूट किंवा साड्यांचे पण जे शूट्स होतात त्यांच्या मॉडेलचे असे पोस्टर लागलेले असतात. आणि ते एक असं हे खराब नाहीये, ते एकदम छान असं ट्रेडिशनल आपली संस्कृती जपून केलेले शूट्स होते ते. मग ते बघून तो म्हटलं की तू असं काहीतरी कर, असं बघ तुला मॉडेलच्या ह्याच्यामध्ये कुठे भेटतंय का, बाकी तू करू नको, वेस्टर्नचे वगैरे करू नको, पण ट्रेडिशनल बघ. म्हणून मी विचारलं, एक माझ्या सासूबाई आहेत त्यांची एक फ्रेंड होती जी मॉडेलचे असं हे घेती आणि ज्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण थोडंसं चालतं, मग अशा ह्यांना तू भेट म्हटल्या त्या. म्हणून मी त्यांना विचारलं तर ते म्हटले नाही, तुला आधी स्वतःच्या बॉडीवरती फोकस करावा लागेल, तुला स्वतःला मेंटेन ठेवावं लागेल, खाणं पिणं एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्यात कॅटवॉक आला, सगळ्या ऑर्किड हॉटेल जे आहे तिथे त्यांचे ऑडिशन्स वगैरे होतात, मग तुला तिथे जाऊन ऑडिशन्स द्यावे लागतील, ह्या सगळ्या गोष्टी. मग मी म्हटलं नाही, एवढं सगळं आपल्याच्याने नाही होणार, कारण की ना मला त्या गोष्टी कंटिन्यू करायचंय माझं करिअर. कारण मॉडेलिंग हा लॉंग टर्मचा गोष्ट नाही, पर्टिक्युलर एज पर्यंत आपण करू शकतो. हा, पर्टिक्युलर एज पर्यंत आपण करू शकतो, असं अशी गोष्ट झाली ती. मग त्यानंतर असंच मी इंस्टाग्राम बघत होते आणि एकाने पोस्ट टाकली फोटोग्राफरनी इन्स्टावरती की त्यांना मॉडेल हवी आहे एकादशीच्या शूटसाठी. अरे वा. मग मी त्यांना मेसेज केला की तुम्हाला म्हणजे असंच कोणीतरी चालेल की प्रॉपर तुम्हाला प्रोफेशनल मॉडेल हवी आहे, तर ते म्हटले नाही चालेल असंच. मग त्यांनी माझ्याकडून माझे फोटोज मागवून घेतले, मी फोटो शेअर केले, मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. मग मी सगळ्यात पहिला तो माझा एकादशीचा शूट झाला आणि लकीली तो माझा शूट झाला तो देवापासूनच स्टार्ट झाला. मग तो शूट झाल्यानंतर ते बघितल्यानंतर जे पेजवरती पडलं, मग हळूहळू प्रत्येक कोणी मेसेज करायला लागलं की कोलॅब मध्ये करणार का.
स्टार्टिंगचे मी काही शूट्स हे कोलॅब मध्ये पण केले. कारण की जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी पैशालाच हे करून नाही चालत. तुम्हाला तिथे थोडंसं समोरच्याला पण आणि स्वतःला पण टाइम द्यावा लागतो. मग मी ते कोलॅब मध्ये केले थोडेफार. मग नंतर मला हळूहळू पेड शूट पण यायला लागले. मग नंतर ज्यांनी मला आधी हेल्प केलेली आहे ना, की ज्यांचे मी कोलॅब मध्ये केलेत पण ज्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचली आहे, त्या लोकांचे मी अजूनही कोलॅब मध्ये शूट करते. नाही असं नाही, मी अजूनही करते. का मला त्यांच्याकडून पैसे घ्यायचेच नाहीत, कारण त्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचली आहे. ओके. मग ते झालं आणि त्याच्यानंतर मग नॉनस्टॉप माझं हे कंटिन्यू मॉडेलिंगचं सुरू झालं. मित्रांनो, तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल की ही एवढी डेडिकेटेड मुलगी का आहे, म्हणजे एक स्त्री का आहे. एक तर हिने इंजिनिअरिंग केलं, हिने ट्रेडिंग केलं, हिने MPSC केली, हिने मेकअप आर्टिस्ट म्हणून 5वी पासून काम केलं. जोक नाहीये, 5वी पासून आतापर्यंत करते ती. त्याच्यानंतर मॉडेलिंग पण आहे आणि तिचा स्टार्टअपचा व्यवसाय पण आहे. आपण स्टार्टअपकडे वळणार आहोत एक्झॅक्टली. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती 3-4 दिवस झाले एक तर आजारी आहे आणि त्याच्यात सुद्धा आज पॉडकास्ट करते. म्हणजे हे तिचं डेडिकेशनमुळेच ती ह्या एवढ्या फील्डमध्ये काम करू शकली. पण मला एक विचारायचं आहे, याच्यामध्ये तुला असं कधी वाटलं नाही का, अरे मी हे केलंय, ते केलंय, ते केलंय आणि काही सक्सेस नाही किंवा होत नाहीये, असं कधी विचार आला तुझ्या डोक्यात? नाही, वाटलं ना. वाटण्यापेक्षा पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की जे माझे सराउंडिंगचे लोक आहेत त्यांनाही समजत नाही. म्हणजे ही मिक्स सगळं हे दिसतं ना की अरे ही काय आज हे करतेय, उद्या ते करतेय, हिचं काही खरं नाहीये. बघितलं तर आता मागच्या वेळेस आली होती तेव्हा ती वेगळंच करत होती, परत आली ती वेगळंच करत होती. माझा मेन मोटिव्ह हाच होता की मला जे पण करायचं होतं ना, मी कुठेतरी त्या शोधातच होती की नाही मला काहीतरी असं करायचंय की मला ते लॉंग टर्म पर्यंत गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी माझं घर म्हणजे फॅमिली बाकी सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज करून ती गोष्ट मी करू शकेल आणि त्यातून मला काहीतरी चांगली अचिव्हमेंट मिळेल अशी गोष्ट मला ती करायची होती. त्यामुळे मी आणि मॉडेलिंगचा तर पॉइंट तुम्हाला बोललेच मी की तो लॉंग टर्म साठी नाहीये, खास एक एज पर्यंतच तुम्ही करू शकता. इव्हन बघायला गेलं तर तसं एजचं तर आपण म्हणतोच, पण कसं असतं काहींची म्हणजे बॉडी लँग्वेज वेगळी असते की जे लवकर हे पण होत नाहीत. तसं बघायला गेलं तर 45-50 एज पर्यंत पण मॉडेलिंग करू शकतो. पण त्याला लिमिटेशन, तुम्हाला सॅक्रिफाइस करायला लागते, खूप सॅक्रिफाइस करावे लागतात. मग घरातून तसा तेवढा सपोर्ट पण पाहिजे. सपोर्ट तर माझ्या घरातून प्रत्येक गोष्टीचा आहे, म्हणजे इव्हन माझ्या सासू सासऱ्यांचा आहे, आई वडिलांचा आहे. मेन सगळ्यात इम्पॉर्टंट सपोर्ट लागतो तो नवऱ्याचा, बाकीचे तर नंतर येतात. पण तोच सगळ्यात म्हणजे एक स्ट्रॉंग हे म्हणून उभा आहे ना की त्यामुळे मी कोणती गोष्ट केली तो डिरेक्टली मला बोलतो, अरे नाही तू लोकांचा विचार नको करू, ते काही बोलतील काही करतील, तुला काही घेणं देणं नाहीये त्या गोष्टी. बरोबर आहे, चांगलं केलं तरी बोलणार, नाही केलं तर बोलणारच आहे. मग मेन त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह हे डोक्यात येतो की नाही ठीक आहे, नाही फरक पडत. आणि मी आधी तरी विचार करायचे लोकांचा की जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी खूप इमोशनल होती, म्हणजे अजून पण आहे, पण तेवढी इमोशनल कुठे व्हायचं, कुठे हे करायचं, ह्या गोष्टी आता मला त्याच्यामुळे कळायला लागल्या की नाही आता आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत बसणाऱ्यातलं नाही. आता आपण कुठे स्ट्रॉंग बनलं पाहिजे, कुठल्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत, कारण बोलणारे भरपूर आहेत. मग तुम्ही जर प्रत्येकाकडे लक्ष देत बसला तर तुमची प्रगती कधीच नाही होणार. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या गोष्टी त्याने मला शिकवल्या. ओके, पॉझिटिव्ह ऑरा ठेवणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं. आणि मला आता आपण मेन पॉइंटकडे, म्हणजे एक तर तुझा स्टार्टअप आहे ज्वेलरी पॅलेस, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा मला. काय ज्वेलरी पॅलेसचा स्टार्टअप म्हणायला गेलं ना तर मला माझ्या डोक्यातही नव्हतं की म्हणजे मी हे ज्वेलरीचं स्टार्ट करेल किंवा माझ्या डोक्यात असं बिझनेसचा विचार पण नव्हता. माझं फक्त एकच डोक्यात होतं की मला काहीतरी करायचंय की जे मला लॉंग टर्म पर्यंत गेलं पाहिजे. कारण की बघितलं तुम्ही, मी जॉब पण केला, मी इंजिनिअरिंगचं झालं, जॉब केला, MPSC केली, त्यानंतर हे ट्रेडिंगचं केलं. ट्रेडिंगचं कसं आहे ते तुम्हाला सांगितलं, त्यामुळे ते म्हणजे त्याच्यावरतीच फक्त मी हे राहू शकत नव्हते, डिपेंड राहू शकत नव्हते. कारण की आज ट्रेड चांगला चाललाय, उद्या काय होईल सांगू शकत नाही. एक शाश्वत स्रोत पाहिजे इन्कमचा की
जो लॉंग टर्म कन्फर्म पाहिजे की एवढं तुला महिन्याला इन्कम येतोय की ज्याच्या थ्रू तू काहीतरी इन्व्हेस्टमेंट करू शकते, स्वतःवरती खर्च करू शकते, फॅमिलीसाठी करू शकते, किंवा इव्हन एमर्जन्सी काही आली तर त्याच्यासाठी होऊ शकतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्याच त्याच्यामध्ये. ती गोष्ट होती. मग मी त्या ह्याच्यामध्ये होतेच की काहीतरी करायचंय असं. मग माझी एक रिलेटिव्ह आहे जी बावधनमध्ये राहते, त्यांनी साड्यांचा बिझनेस त्यांचा स्वतःचा स्टार्ट केला. मग त्यांनी मला हेल्पसाठी बोलवलं त्यांच्या बिल्डिंगमध्ये की तुम्ही येता का मला हेल्पसाठी म्हणून. तर मी आवर्जून त्यांचं नाव घेईल, कारण की त्याच व्यक्तीमुळे खरं तर मला म्हणजे नवऱ्याचा सपोर्ट होता, त्याचा विषय नाहीये, पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने ती अपॉर्च्युनिटी दिलीच नसती तर मी तिथं गेलेच नसते. नवरा तर मला बोललाच होता की तू काही करू शकतेस, काही प्रॉब्लेम नाहीये, मी आहेच तुझ्या मागे म्हणून. त्यांचं जेव्हा तिथे मी बघितलं की त्यांनी साड्यांचा सेल जेव्हा तिथे झाला, त्यांचा एवढा छान सेल झाला, मग मी विचार केला साड्यांना बिझनेस म्हणजे इन्व्हेस्टमेंट जास्त लागते. आणि माझं असं होतं की मला स्वतः पैसे इन्व्हेस्ट करायचे, मला कोणाकडूनही पैसे नको होते, मला स्वतः इंडिपेंडंटली सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. मग मी त्यांना म्हटलं अरे तुमचं साड्यांचं एवढं छान झालं तर मी ज्वेलरीचं स्टार्ट करू का, जर तुमच्या बिल्डिंग मध्ये लावलं तर चालेल का. आता तू ज्यावेळेस ज्वेलरीचं ज्यावेळेस म्हणाली त्यावेळेस नवऱ्याच्या डोक्यात तू पेटली असेल, अरे बापरे ज्वेलरी म्हणजे आता खूप मोठा बिझनेस करते वाटतं, खूप पैसा लागणार याला. हा म्हणजे तसं त्याला वाटलं की किती पैसे लागतील, कारण आता मुलांना आयडिया नसते की ज्वेलरी म्हणजे किती पे करायचंय, किती हे करायचंय असं. ज्वेलरी म्हणजे आता तसं बघायला गेलं तर ज्वेलरी म्हणजे लाखांमध्ये पण जाते आणि हजारात पण येते, पण त्याला आयडिया नव्हतीच ना त्या गोष्टीची. किती पाहिजेत तुला, म्हटलं जास्त नाही, कारण ज्वेलरीचं मला माहिती होतं, कारण माझ्या सासूबाईंनी आधी त्यांचं शॉप होतं, म्हणजे साड्या आणि प्लस त्यांनी स्टेशनरी असं मिनिमल ज्वेलरी पण ठेवलेली होती, जे म्हणजे लो ह्याचे लोक म्हणजे यूज करतात ना 50-100 रुपयाची, तशा गोष्टी ठेवलेल्या होत्या. त्यामुळे मला कुठेतरी थोडी आयडिया होती की ज्वेलरीमध्ये आपल्याला जास्त इन्व्हेस्टमेंट नाही म्हणजे करावी लागणार. मग मी त्याला म्हटलं नाही मला ठीक आहे, मला सुरुवातीला एक 10,000 पाहिजेत, 10,000 पासून मी स्टार्टअप करते म्हणून. आणि जसं मी त्या अश्विनी भोसले त्यांना बोलले ना की मी करू का स्टार्ट म्हणून, त्या म्हटलं ठीक आहे तुम्ही करू शकता म्हणून. एकतर त्यांच्या बिल्डिंगमध्ये बाहेरचं कोणी अलाउड नाहीये, फक्त त्याच बिल्डिंगवाले लोक जे बिझनेस करतात त्यांना ते लोक तिथे स्टॉल लावायला अलाउड करतात. पण त्यांनी माझ्यासाठी तिथे बोलले आणि त्यांनी मला चान्स दिला. त्यांचं फन फेअर होतं, सगळ्यात पहिले फन फेअरला मी त्यांच्या इथे स्टॉल लावला. ओके मित्रांनो, ही ऍक्च्युअल रिअल गोल्ड नाहीये, याला इमिटेशन ज्वेलरी म्हणतात. ती सांगणारच आहे आपल्याला की इमिटेशन ज्वेलरी आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी काय असतं, कारण ह्या खूप स्वस्त असतात आणि दिसायला खूप छान असतात. आता सध्या त्याचा ट्रेंड पण चालू आहे. ऍक्च्युली सध्या तुम्ही बघितलं की सोनं खूप महागले, सगळ्यांनाच परवडणारी गोष्ट नाहीये ती. परवडण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय, ज्यावेळेस तुम्ही बाजारात जाता त्यावेळेस चोरीला जाणं म्हणा किंवा तुम्ही रस्त्याने चाललाय, जीवाला घातक झालीये ती गोष्ट. तसंही आता बघायला गेलं ना लोक सोनं घेत नाहीत असं नाहीये, पण ते लॉकर मध्ये जास्त मोस्टली आणि सणाला बाहेर काढतात. आणि प्लस एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पण घेतात, कारण की आता सोनं त्या वेनी बघायला लागले, तो पॉइंट ऑफ व्ह्यू लोकांचा आता तो झालाय. कारण ते इतकं कॉस्टली गेलंय की जर 1 लाखाला तुम्हाला मिळत असेल तर आपलं सर्वसाधारण माणसाची तर कॅपॅसिटीच नाहीये की तेवढं इन्व्हेस्ट करणं. मग त्यामुळे इमिटेशन ज्वेलरीकडे ना लोकांचा खूप जास्त कल झालेला आहे की जेणेकरून की ती दिसायला गोल्ड सारखी पण दिसली पाहिजे. कारण बघायला गेलं ना तर फार तर डाऊट कोणावरती येतो की मिडल क्लास लोकांवरती येतो, अरे हा तिच्याकडे थोडी असणार आहे, ते डुप्लिकेट घातले म्हणून. सगळ्यात जास्त डाऊट कोणाला येत नाही, म्हणजे की जे रिच आहेत, ऑलरेडी रिच आहेत, ज्यांचं नाव झालेलं आहे आणि ज्यांना माहिती आहे की यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, आणि त्या लोकांनी ते लोक तर खूप जास्त त्याच्यामध्ये हे करतात की अरे नाही आपण ते जरी ठेवलं तरी काही फरक नाही पडत. 5-10 हजाराचे मंगळसूत्र ते लोक घेतात, 5-10 काय 20-20, 25-25 हजाराचे पण मंगळसूत्र इमिटेशन मधले घेतात. कारण की एवढे 60-60, 70-70 लाखाचे मंगळसूत्र जर तुम्हाला घालायचे म्हटलं तर तेवढं शक्य नाही. इमिटेशन ज्वेलरी म्हणजे एक्झॅक्ट काय? इमिटेशन म्हणजे जे की हुबेहूब तुम्हाला गोल्डची कॉपी असणार. ओके, म्हणजे जे आपण सपोज म्हणजे मी एक महालक्ष्मी मंदिरात ज्यावेळेस कोल्हापूरला गेलो, तिथे भरपूर त्या गोल्ड सारख्या दिसणाऱ्या ज्या ज्वेलरी आहेत
ती म्हणजे इमिटेशन का ती वेगळी? नाही, ती महालक्ष्मी मंदिरात तुम्ही देवीला बघितलं असेल ना, तर देवीला सोन्यातच घातलं जातं. हा नाही, जे बाहेर स्टॉल्स लागलेले असतात हा, ती आणि ही सेमच आहे. फरक फक्त एवढाच आहे की प्रीमियम क्वालिटी आणि लो क्वालिटी हा फरक आहे. आता जर तुम्ही प्रीमियम बघणार ना, तर त्या ज्वेलरीला तुम्हाला 1 इयरची 2 इयर्सची वॉरंटी भेटते. याला पण वॉरंटी असते? वॉरंटी पण असते. प्लस तुम्ही जे महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरचं म्हणताय ना, तर तिथली ज्वेलरी आहे ना, ती एकदम सर्वसाधारण माणसांना परवडेल अशी ज्वेलरी. हुबेहूब ती सोन्यासारखीच दिसते, पण ती क्वालिटी नाहीये. तुम्ही हार्डली जर कंटिन्यू रेग्युलर यूज केला ना, तर तुम्हाला साबणाने खराब होणार, परफ्यूमने खराब होणार, इव्हन घामाने पण खराब होणार. त्याला क्वालिटी नाहीये. म्हणजे त्याला पॉलिश दिलेली असते. पॉलिश फक्त एक लेअर मारलेला असतो तो एवढा, आणि तो एकदम पिवळं चकचक, ते लगेच लक्षात पण येतं की हे डुप्लिकेट आहे म्हणून. इमिटेशन्स मध्ये पण एवढे प्रकार झालेत. ब्रासमेड ज्वेलरी आहे, ज्याच्या म्हणजे पितळ वापरलं जातं. पितळेवरती 18 कॅरेट गोल्डचं पॉलिश पण मारलं जातं. अँटी टार्निश म्हणतो, ते पण स्टेनलेस स्टील येतं, स्टीलवरती पण पॉलिश मारलं जातं, ज्याला वॉरंटी मिळते. मायक्रो गोल्ड आलं, ज्याच्यावरती एकदम थिन लेअर गोल्डचा मारला जातो, ते 6 मंथ वॉरंटी मध्ये येतं. मदर ऑफ पर्ल आलं. मदर ऑफ पर्ल म्हणजे की जे नॅचरल पर्ल्स तुम्हाला सापडतात, त्या पर्ल्स जसा त्याचा आकार आहे त्या आकारानुसार त्याला डिझाईन बनवली जाते, त्या टाईपची ज्वेलरी बनवली जाते. आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हणजे ती आणि याच्यात काय फरक आहे? हा, त्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. ऑक्सिडाइज ज्वेलरी ही ना तुम्हाला एक सिल्वर लुक लाईक अशी आहे, म्हणजे सिल्वर नाही पण दिसणार सिल्वर सारखी, म्हणजे त्यात पण फरक आहे. त्याच्यामध्ये पण ऑक्सिडाइज मध्ये एक काळा माल म्हणतो त्याला आपण, जी काळपट दिसते, ज्याच्यामध्ये ब्रास प्लस 9 to 5 सिल्वर ह्या गोष्टी यूज करून एक कॉम्बिनेशन बनवलं जातं, ज्याच्यामध्ये ड्युअल टोनचा प्रकार येतो की गोल्ड आणि ऑक्सिडाइज म्हणजे काळा, असे 2 टाईप मध्ये ती ज्वेलरी दिसायला पण एकदम युनिक आणि छान दिसते. त्यात पण लाईट वेट मध्ये येते, हेवी ह्याच्यात पण येते, सगळ्या प्रकारचे. आणि सगळ्यात जास्त बघायला गेलं ना, सध्याचा ट्रेंड बघायला गेलं, ऑक्सिडाइज ज्वेलरीचा ट्रेंड खूप आहे मार्केट. हा, म्हणजे मी ऍक्च्युली बघतो की यंग जनरेशन मोस्टली ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप वापरते. आणि ऑक्सिडाइज फक्त लेडीज साठीच आहे की जेंट्स साठी पण आहे? नाही, जेंट्स साठी पण आहे. कडे वापरतात जेंट्स, त्याच्यानंतर गळ्यातल्या चेन पण वापरतात. त्यानंतर आता नवीन आले पिअर्सिंग करतात इयरला आणि त्याच्यामध्ये अडकवतात, बाली टाईप असतं ते, तशा टाईप मध्ये पण आलेला आहे. जेंट्स पण वापरतात. प्लस लेडीज मध्ये तर बघायला गेलं ना, तर टीनेजर मध्ये हुप्स टाईपचे कानातले जे मिनिमल असतात आणि लाईट वेट असतात. बऱ्याच शाळेमध्ये कसं आहे की त्यांना चालत नाही, अलाउड नसतं, ते घेतात. एकदम नाजूक छोटं जे असतं ते. आणि जे ऑफिसला हे करतात ना, ज्या लेडीज ऑफिसला जातात, ज्यांना साडीचा आवड आहे, मग आता सुताचा जो ब्रँड आहे त्याच्या साड्यांची खूप क्रेज निघालेली आहे. गेले 2 वर्ष झालं ते खूप फॉर्म मध्ये, म्हणजे की सुती साड्या खूप जास्त वापरल्या जातात. मग त्या एकदम दिसायला सिम्पल, डिसेंट, एक मिनिमल लुक देतात. त्याच्यावरती गोल्डची ज्वेलरी जात नाही, त्याच्यावरती ती क्रेज आली आहे की ऑक्सिडाइजची ज्वेलरी घालायची. मग तुझ्याकडे आता ह्या किती प्रकारच्या व्हरायटीज आहेत? माझ्याकडे मी सगळं मिक्स ठेवलंय, कारण की आधी माझ्याकडे मिक्स नव्हतं, ऑक्सिडाइज मी ठेवलंही नव्हतं. पण जसं मी एक्झिबिशन करायला लागले तसं मला कळायला गेलं की लोकांना काय काय पाहिजे अजून, तसं मी माझ्या मालामध्ये भर टाकत गेले. मग नंतर मला कळालं की नाही, ऑक्सिडाइज ज्वेलरी पण खूप जास्त जाते. तसं बघायला गेलं ना, तर ऑक्सिडाइज ज्वेलरी मध्ये तुम्हाला रेग्युलर तर जे टीनेजर आहेत ते आहेत, ऑफिस वेअरचं आहे, प्लस आता नवरात्री आल्या, नवरात्रीमध्ये तर सगळ्यात जास्त चालणारा तो हे आहे. आणि नॉर्मली इवन पूर्ण वर्षात बघायला गेलं तरी ऑक्सिडाइज जातात, प्रत्येक सणाला जातच. सगळ्यात कमी बघायला गेलं तर वेडिंग सीझन फेस्टिवल मध्ये हेवी सेट म्हणू आपण, जे ब्रॉड हे येतात ब्राईडसाठी जे घातले जातात, किंवा लग्नामध्ये जे ट्रेडिशनल असतात, जसं ठुशी, नथ तर रेग्युलर जाते, तसं काही हे नाहीये. बट त्याच्यानंतर कोल्हापुरी साज, हे जे ट्रेडिशनल आहेत ते थोडे कमी वापरले जातात. आता
फेस्टिवल सीझन चालू होत आहे, दसरा येतोय, त्याच्यानंतर दिवाळी आहे आणि लगेच संक्रांती पण थोड्या दिवसात येणार. तर मला एक विचारायचं होतं की आता ज्यावेळेस म्हणजे तू तर एक तर एक्झिबिशन मधनं सेल करतेस, पण तुला असं तुझ्याकडे ऑनलाईन स्टोअर आहे का फिजिकल स्टोअर आहे जिथून लोक तुला कॉन्टॅक्ट करतात आणि तिथून तू त्यांना सप्लाय करतेस? काय आहे एक्झॅक्ट तुझ्याकडे? आता तरी मी सध्या अजून ऑनलाईन म्हणजे वेबसाईट वगैरे मी स्टार्ट केलेली नाहीये, पण त्याच्यावरती काम चालू आहे. ओके. म्हणजे वेबसाईट लवकरच ओपन होईल. त्याच्यानंतर जसं मिंत्रा, अमेझॉन, मिशो ह्यांचे कसे आहे की तुम्ही कार्टमध्ये टाकून डायरेक्ट ई कॉमर्स वरनं पण सेल करणार आहे. तेही आहे. प्लस माझा फ्युचर प्लॅन पण आहे की म्हणजे थोडंसं हे झालं की स्टेबल झालं की शॉप वगैरे ओपन करायचं. तेही आहे की लोकांना असं हे होईल की चला डायरेक्ट शॉपमध्ये जाऊन पण आपण व्हिजिट करून जे जवळचे आहेत किंवा ज्यांना माझं कलेक्शन खूप आवडतंय पण कुठेतरी माइंडमध्ये असतं ना की काय माहिती कशी येते त्यांची म्हणजे क्वालिटी कशी आहे. बरोबर. फिजिकल बघितल्याशिवाय लोकांना कळतच नाही. आजकाल कसं झालंय की खूप जास्त फ्रॉड्स होतात ते. बरोबर. इन्स्टावरती होतात ते, व्हॉट्सअपवरती होतात ते, इव्हन पेमेंटच्या बाबतीमध्ये पण होतात ते. लोकांनी पाठवलं पेमेंट तरी पण येत नाही किंवा आलं तरी ते त्यांना तिथपर्यंत ते पोहोचत नाही. त्यामुळे ट्रस्ट ठेवणं खूप मुश्किल झालंय. करेक्ट. आणि जसं आता मी तर नवीन जरी म्हणजे असले तरी पण लोकांना माझ्यावरती ट्रस्ट बसण्यासाठी पहिले त्यांना मला भेटणं, मी समोर खरंच आहे का हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ब्लाइंडली तर कोणीच विश्वास नाही ठेवणार आहे. त्यामुळे मी सध्या तरी व्हॉट्सअप जे मी एक्झिबिशन्स अटेंड करते तिथे मी कार्ड लोकांना प्रोव्हाइड करते. ज्यांना खरंच माझी ज्वेलरी आवडली ते लोक स्वतःहून मला इन्स्टाला फॉलो करतात, स्वतःहून मेसेज करतात. मला माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी ते मला मेसेज करतात की मला ऍड करा म्हणून. एक्झिबिशनला ज्यावेळेस तू जातेस मोस्टली त्याच्यामधले कुठले आयटम जास्त सेल होतात, म्हणजे किंवा तुझे फेवरेट कुठले आहेत आयटम्स की जे जास्त करून सेल होतात? एक्झिबिशन मध्ये ना म्हणजे प्रत्येक लोकेशनवरती डिपेंड करतं. ओके. म्हणजे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स हा माझा सांगतो की सगळ्यात जास्त जर काही सेल होत असेल माझ्याकडची गोष्ट तर मिनी मंगळसूत्र, जे मी पोस्ट पण नाही करत. म्हणजे लिटरली मी व्हॉट्सअपला पोस्ट नाही करत, इन्स्टाला पोस्ट नाही करत. हे एका टाइमला माझे 25-25, 30-30 मंगळसूत्र हे असे सेल होतात. ओके. म्हणजे मला गरजही नाहीये की त्याचे मी फोटो काढून टाकेल आणि मग ते कस्टमर म्हणजे असेही जातील मला माहितीये, पण मला तेवढा वेळच नाहीये की मी ते मिनी मंगळसूत्राचे फोटो काढू आणि टाकू म्हणायला. कारण मी ते खूप कमी म्हणजे रिझनेबल रेटमध्ये सगळ्यांनाच परवडेल अशा रेटमध्ये ते मिनी मंगळसूत्र ठेवले. हे शहरापुरतच मर्यादित आहे की गावापर्यंत पण तू पोहोचलीस किंवा पोहोचण्याचा प्लॅन आहे? पण पोहोचलीये. ओके. मी गावाला पण DTDC कुरिअर आलं, अंजनी एक्सप्रेस आलं, श्री मारुती आलं. ज्यांचं जे कुरिअर सर्व्हिस तिथपर्यंत जाते तिथपर्यंत पोहोचवायचा मी ट्राय केलेला आहे. म्हणजे इव्हन माझं ओडिसा, गोवा, त्याच्यानंतर नांदेड, औरंगाबाद अशा ठिकाणीही माझे पार्सल गेलेले आहेत आणि जातात अजून. आणि तू म्हणजे आतापर्यंत तर पुण्यामध्ये म्हणा किंवा पुण्याच्या आसपासचे जे मोठी मोठी शहर आहेत तिथे तू एक्झिबिशन भरवलं, पण असं कुठल्या गावात जाऊन आतापर्यंत भरवलंय का एक्झिबिशन? नाही, गावात भरवण्यासाठी तशी ऑपॉर्च्युनिटी आलेली नाहीये. कारण जर गावाकडे भरायचं म्हटलं ना तर तुम्हाला जसं इथे एक्झिबिशन्स मोठे मोठे भरतात, जसं फॅब इंडियाचे असतात जे ओरिजिन मधून येतात लोक, म्हणजे ज्यांचं साड्यांचं बिझनेस आहे. जसं राजस्थानचं कोटा फेमस आहे, कोटाची साडी फेमस आहे, आसामची साडी फेमस आहे, त्या म्हणजे कांतावरची साडी आली. प्रत्येक जे त्या ओरिजिन मधून बनते ते लोक इथं येऊन सेल करतात. म्हणजे की 6 महिन्यातून किंवा वर्षातून त्यांचे एक्झिबिशन भरतात. तसं जर कोणी भरवलं आणि तशी जर मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली ना तर मी गावाकडे पण नक्कीच भरवेन. कारण की त्या लोकांना तर ह्या ट्रेंडची, ह्या म्हणजे जे पण काही माझ्याकडे नवीन आलंय त्याची काहीच आयडिया नाही. बरोबर. हे झालं आता तुझ्या म्हणजे एकंदरीत तुझ्या स्टार्टअप बद्दल तर कळालं, पण हे सगळं करत असताना तुला काही अडचणी तर 100% आल्या असतील, तर तू त्या कशा फेस केल्या? आणि जर कोणी नवीन स्टार्टअप करते तर त्यांना तू काय सांगशील? अडचणी तर बिझनेस करतो ऑब्व्हियसली अडचणी येणारच आहेत. तुम्ही स्टार्टअप करताय अडचण येणारच आहे. तुमच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये हे फिक्स पाहिजे मला हे करायचंच आहे.
मला, कारण मला ह्याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. करेक्ट. जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट ठेवत नाही ना की तुम्हाला करायचे हे, तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, डोळे बंद, कान बंद, फक्त कामावरती फोकस, जे तुमचं मेन हे आहे त्याच्यावरती फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. कारण की तुमच्या सराउंडिंगला अशी खूप सारे लोक आहेत की जे तुम्हाला म्हणणार की हा, म्हणजे समजा मी एक एक्झाम्पल देते. समजा मी तुम्हाला म्हटलं मी ह्याचं स्टार्टअप करते, तर लोक तुम्हाला म्हणणार अरे नको करू तू, म्हणजे तुम्ही मला सांगणार की नको करू, याच्यामध्ये काही हे नाहीये. तुझं मन काय सांगतंय? तुझं मन जर सांगतंय ना की तू ह्याच्यामध्ये करू शकते, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि करायला लागा. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा, जे तुम्हाला खेचतंय खाली, किंवा काही फ्रेंड सर्कल अशाच आहे. आणि मला स्वतःला एक्सपिरियन्स आलेला आहे, मी तो एक्सपिरियन्स सुद्धा शेअर करेन. की माझी एक फ्रेंड होती, म्हणजे की मी नाव नाही घेणार, पण जस्ट मी स्टार्टअप केलं होतं. एक आय थिंक मी 22 फेब्रुवारीला माझं फर्स्ट एक्झिबिशन भरवलं असेल. जेव्हा मी तिला बोलवलं होतं की तू मला हेल्पला ये म्हणून, ती नाही आली. ती बोलली की नाही मला बर्थडे आहे, बर्थडेसाठी मला जायचंय वगैरे असं. म्हणजे मला हे सांगायचंय ह्याच्यासाठी की ब्लाइंडली तुम्ही कोणावरती विश्वास ठेवू नका, म्हणून मी तुम्हाला हा एक्सपिरियन्स शेअर करते. की ती आली नाही. आणि त्याच्यानंतर सेकंड डेला माझ्या आईनी, माझ्या सासू सासऱ्यांनी, माझ्या नवऱ्यानी, सगळ्यांनी म्हणजे मला खूप असं, कारण फर्स्ट एक्झिबिशन होता आणि इतका छान मला सक्सेस मिळाला होता की सगळे खुश होते. सगळ्यांनी मला फोन करून, मेसेज करून, इव्हन माझे जे जेन्युइन फ्रेंड्स होते त्यांनी सगळ्यांनी मला फोन केले, विचारलं तुझं फर्स्ट होतं कसं झालं, छान झालं का, सगळ्यांनी ऑल दी बेस्ट केलं. हे सगळ्या गोष्टी झाल्या, पण तिने फक्त मेसेज केला तुझं काल कसं झालं, एवढं विचारलं. मी तिला सांगितलं ठीक आहे. माझ्या डोक्यात तर म्हणजे असं काहीच नव्हतं की म्हणजे हिला माझ्या ग्रोथ वरती किंवा माझ्या ह्याच्यावरती काहीतरी हे असेल, म्हणजे हिच्या डोक्यात दुसरं काहीतरी असेल की ही पुढे जाते म्हणून हिला सहन होत नसेल असं काही. आणि मग तिनं तेवढा मेसेज केला. त्याच्यानंतर एक दिवस मध्ये गेला आणि लगेच थर्ड डेला आम्ही भेटलो. एक रिझन बनतं तुमच्यासाठी ते, जर म्हणजे मी एक रील बघितली आणि जेव्हा ती मी रील ऐकली ना तेव्हा मला खरंच रिअलाइज झालं की हे खरंच आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची असेल, समजा तुम्हाला माउंट एव्हरेस्ट जर तुम्हाला चढायचं असेल ना, तर युनिव्हर्स अशा गोष्टी क्रिएट करतं की जे तुमचे रिअल फ्रेंड्स आहेत तेच फक्त तुम्हाला शेवटपर्यंत वरती घेऊन जाणार आहे. आणि जे तुमच्या ग्रोथ पासून, म्हणजे ज्यांना तुमच्या ग्रोथ पासून सॅटिस्फॅक्शन नाही, म्हणजे निगेटिव्ह हे करतात, ऑरा दाखवतात, ते असे लोक तुमच्यापासून युनिव्हर्स ऑटोमॅटिकली बाहेर काढेल. असं काहीतरी करेल की जेणे तुमचे भांडणं होतील आणि तुम्ही बाजूला व्हाल. आणि पॉझिटिव्ह ऑरा दाखवला तर युनिव्हर्स पण तुम्हाला पॉझिटिव्हच देतं, पॉझिटिव्ह देत. आणि सेम तीच गोष्ट माझ्या ह्याच्यामध्ये घडली की तिनं मला लगेच थर्ड डेला माझ्याशी भांडण केलं. रिझन एकदम नॉर्मल होतं. पहिली गोष्ट तिनं विचारायचं तरी होतं की अगं तुझं कसं गेलं. ऑलरेडी मी इतकी खुश होती की माझं फर्स्ट म्हणजे हे झालं होतं आणि एवढा छान गेला. तर जर ती खरंच माझी बेस्ट फ्रेंड असती तर तिनं विचार केला असता, अरे नाही ही ऑलरेडी खूप खुश आहे आणि हिच्या खुशीमध्ये मी कशाला हिच्याशी भांडू. तिने ते भांडण केलं. पण तेव्हा मला रिअलाइज झालं की तुम्ही लोकांवरती ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. कारण मी एवढं, म्हणजे मला सांगायचं नाहीये, मी काही तिच्याकडून असे एक्सपेक्टेशन नव्हते केले की, किंवा मी कोणाकडूनच करत नाहीये की मी करते म्हणून त्यांनी मला रिटर्न केलं पाहिजे. पण एक असतं ना की आपला माणूस आपल्यासोबत पाहिजे. पण तिथं जेव्हा तिनं माझ्या फर्स्ट स्टार्टअपला जे हे केलं तेव्हाच मला कळालं की नाही, आपण चुकतोय कुठे. आता आपण स्टार्टअप केलंय ना, जर ही आपण एवढा ब्लाइंडली विश्वास ठेवून हिच्यावरती केला आणि ती अशी वागली तर बाकीच्यांवरती तरी का विश्वास ठेवायचा. म्हणजे म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्यामुळे मी म्हणजे ज्यांना पण कोणाला करायचं असेल, बिझनेस स्टार्ट करायचं असेल किंवा व्हॉट एव्हर जे पण त्यांना स्टार्टअप करायचं असेल कोणत्याही गोष्टीमध्ये, तर सगळ्यात पहिले तुम्ही बाकी तुमचं फ्रेंड सर्कल असू द्या, तुमचं नातेवाईक असू द्या किंवा सराउंडिंगचं जे पण कोणी पीपल्स असतील की जे तुम्हाला म्हणजे रेग्युलर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि म्हणतात हे नको करू ते नको करू, कोणाचंही ऐकू नका. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतः स्टार्ट करा. ओके, हा झाला तुझा एक्सपिरियन्स. पण असा तुझा एक्सपिरियन्स कधी आलाय कुठल्या तरी एक्झिबिशनला गेली आणि सेलच झाला नाही आणि तिथे तुझा मूड ऑफ झालाय, असं काही सिच्युएशन्स आल्यात?
म्हणजे मी ना खरंच म्हणजे देवाचा आभार मानते. ही सिच्युएशन माझ्यावरती कधीच नाही आली, म्हणजे की माझा लॉस झालाय, सेल झाला नाही. म्हणजे एक वेळ असं हे झालंय की मी कट टू कट निघाली. ओके. पण मी लॉस मध्ये नाही गेली. ओके. म्हणजे जेवढी इन्व्हेस्ट केली तेवढी व्हॅल्यू तुला रिटर्न आली. जेवढं म्हणजे समजा 3,000 रेंट असेल तर लकीली माझा तिथे 3,500 सेल झालेला आहे, की जेणेकरून माझा रेंट येण्या जाण्याचा खर्च निघून गेलाय. पण हे फक्त एकदाच झालंय. पण मी बघितलंय माझ्या बरोबर ज्वेलरीचे स्टॉल पण खूप आहेत, म्हणजे खूप लागलेले असतात. एका एक्झिबिशन मध्ये जवळजवळ 4 ते 5 स्टॉल असतात. जर समजा 20 स्टॉल असतील तर त्याच्यामध्ये 4 ते 5 ज्वेलरीचे स्टॉल असतात. 55 स्टॉल असतील तर त्याच्यामध्ये 8 ते 10 ज्वेलरीचे स्टॉल असतात. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला तिथे कॉम्पिटिटर आला तर म्हणजे मी असे वेंडर्स बघितलेत की असे रडतात आहे की अरे असं कसं, ज्वेलरी आहे, ज्वेलरी बरोबर ज्वेलरी कशी काय ठेवली, एवढे ज्वेलरीचे स्टॉल असतात का, मग आपलं कसं सेल होईल. मी अशा प्रत्येकाला सांगायला मला आवडेल की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमचं होत नाहीये ना तर तुम्ही स्वतःच्या म्हणजे प्रोडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का, तुमचं मार्केटिंग चुकतंय का, किंवा तुमचा जो एरिया आहे त्या एरियाच्या हिशोबाने तुमचे प्रोडक्ट्स तसे आहेत का. कारण की जेव्हा तुम्ही बुकिंग करता ना त्यावेळेस तुम्हाला त्या एक्झिबिटरने खाली लोकेशन दिलेलं असतं. तुम्हाला माहितीये त्या एरिया मधला क्राऊड कसा आहे कसा नाही, किंवा एक तर तुम्ही बघायला आलेला असता की क्राऊड कसा आहे कसा नाही. मग तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा स्वतःवरती काम करा. म्हणजे मी असा मेसेज देईल त्यांना की तुम्ही दुसऱ्याला ब्लेम करू नका. जर तुम्हाला फेल्युअर येतंय, सारखं येतंय, तर तुमच्यात काहीतरी फॉल्ट आहे, तुमच्या प्रोडक्ट्स मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. तुम्ही नक्कीच कुठेतरी चुकताय की ज्याच्यामुळे तुम्हाला फेल्युअर येते. कारण मी स्वतः बघितले, मला फेल्युअर आला नाही पण मी खूप गोष्टी अशा फेस केलेल्या आहेत की 4-5 ज्वेलरीचे स्टॉल आहेत. जसं मी कॉर्पोरेटचा एक इव्हेंट केला, तिथे मला माहिती नव्हतं की अँटी टॅनिश ज्वेलरी मी ठेवली नव्हती. तेव्हा माझ्याकडे फक्त मिक्स ज्वेलरी होती, ऑक्सिडाईजची ज्वेलरी आणि ट्रेडिशनल ज्वेलरी. आणि तिथे बघायला गेलं तर मला कॉम्पिटिटर अँटी टॅनिश ज्वेलरी वाली होती. मग मी विचार केला अरे आता हीच जाईल आणि माझं जाईल की नाही. कारण माझ्या डोक्यात कुठेच ती गोष्ट नव्हती की कॉर्पोरेट इव्हेंट आहे तर इथे लोक मिनिमल प्रोडक्ट्स यूज करणार. म्हणजे की जे पण ऑफिसला येतात ते लोक काय करतात, एकदम मिनिमल छोटे कानातले, हातात नॉर्मल ब्रेसलेट जे डिसेंट असेल, झगमग त्यांना लोकांना चालत नाही. पण मी तो विचारच नाही केला. तिथे मला थोडंसं माझा तिथे सेल झाला नाही असं नाही, म्हणजे की जो चांगला व्हायला पाहिजे होता तसा नाही झाला. लॉस मध्ये नाही गेले, कट टू कट ही नाही निघाले, पण सेल झाला म्हणजे ठीक झाला. पण जर तेच मी अँटी टार्निश ठेवलं असतं तर माझा सेल अजून डबल झाला असता. मी म्हणते की उलट तुम्हाला पाण्यात टाकलंय ना, तुम्हाला पोहता आलं पाहिजे. मग तुम्हाला कोणी असू द्या, उलट तुम्ही ज्यावेळेस सगळ्यांबरोबर पळताना त्यावेळेस तुम्हाला तेव्हा जास्त कॉन्फिडन्स यायला पाहिजे की नाही माझ्यात काहीतरी वेगळं आहे, मी तिथपर्यंत जाऊ शकते. का ते पळू शकतात तर मग आपण का नाही पळू शकणार, त्यांच्या बरोबर आपण पण पळू शकतो ना. मग ते लोक का विचार करत नाहीत की अरे नाही आपण, म्हणजे मी ते म्हणतात की एवढे सगळे ज्वेलरीचे स्टॉल आहेत, मग ते लोक का म्हणत नाहीत की एवढे सगळे ज्वेलरीचे स्टॉल आहेत आणि माझे पण ज्वेलरीचे स्टॉल आहे, माझं होईल की नाही. जर त्यांच्यात पॉझिटिव्ह हे आहे तर आपण का निगेटिव्ह विचार करायचा. आणि आपल्या प्रोडक्ट्स वरती, आपल्या स्वतःवरती तुमचा विश्वास पाहिजे की आपण करू शकतो. असं खूप वेळा झालंय. म्हणजे चिंचवडचं एक्झिबिशन, होम मेकरचं एक्झिबिशन मी केलं. एवढं भारी एक्झिबिशन होतं माझं लाईफ मधलं, म्हणजे म्हणायला गेलं सगळ्यात मस्त एक्सपिरियन्स होता माझा तो. इतका छान की तिथे 55 स्टॉल होते. 55 स्टॉल मध्ये 10 ज्वेलरीचे स्टॉल होते. आणि माझा नवरा मला सोडायला आला 12 वाजता. तिथलं स्टार्टअप सुरू होतं आणि मला बोलला अगं एवढे ज्वेलरीचे स्टॉल होतील की नाही. म्हटलं ठीक आहे बघूयात, होईल नाही होईल. पण म्हणजे टचवूड की इतकं छान की 11 पर्यंतचा टाइम होता माझा, 12 पर्यंत नॉनस्टॉप चालू होता स्टॉल. एवढे स्टॉल असताना जर मी धंदा करू शकते तर मग बाकीचे पण का नाही करू शकत. माझा पॉइंट हा आहे की तुम्ही स्वतःवरती अंडर एस्टिमेट का करता स्वतः. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक तर मार्केटमध्ये कुठला ट्रेंड आहे चालला आहे ते पण तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. प्लस तुम्हाला कॉम्पिटिटर सोबत कसं काम करायचंय ते पण तुम्हाला जमलं पाहिजे. मेन तुम्हाला कस्टमरला पण हँडल करता आलं पाहिजे. काही कस्टमर कसे असतात की म्हणजे
तुम्ही आला म्हणजे कस्टमर आलं, तुम्ही स्टॉलवरती बसलाय, तुमचा एकतर फोकस तुमच्या स्वतःच्या प्रोडक्ट्स वरती पाहिजे. कस्टमर येत आहे नाही घेऊ द्या, पण तुम्ही हसून बोललं पाहिजे त्यांच्याशी. कारण कधी कधी काय होतं की तुमच्या फक्त एका स्माइलमुळे ते कस्टमर, तुमच्या बोलण्यामुळे कस्टमर आहे का अरे जाऊ दे ही खूप छान आहे स्वभावाने, छान बोलली बरं का, म्हणून 100-150ची गोष्ट तो माणूस फक्त आपल्या एका गोष्टीमुळे घेतो. बरोबर. आणि मी बऱ्याच वेळा असं बघितलं की बार्गेनिंगच्या ज्या गोष्टी आपण करतो, बार्गेनिंग मध्ये कधी कधी भांडणं पण चालू होतात, म्हणजे असे पण होतात. खूप वेंडरचं मी पण बघितलेलं आहे की नाही ठीक आहे मला तेवढं द्यायचं नाही, तुम्ही ठेवून जावा. पण एवढं रूडली तुम्ही कस्टमरशी बोलून नाही चालत. बरोबर. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कस्टमरशी व्यवस्थितच डील करावं लागणार. तुम्हाला पहिले त्याला फॅमिलियर करावं लागणार, त्याला व्यवस्थित तुमच्या प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन द्यायला लागणार की म्हणजे काय खासियत आहे तुमच्या प्रोडक्ट्समध्ये, म्हणजे की तुम्ही काय विअर केली पाहिजे किंवा तुम्ही एवढे पैसे देताय. ऑब्व्हियसली आपण बाहेर गेलो, आपण घ्यायला गेलो तर आपण विचार करतो अरे 2000ची गोष्ट आहे का वरती, तुम्ही तेवढं खरंच 2000 दिले पाहिजेत का ह्याला, मग कमी किती करता येईल. स्वतः बार्गेनिंग करतो तर कस्टमर का नाही करणार. बरोबर. मग त्या हिशोबाने तुम्ही तुमची प्रोडक्ट क्वालिटी, तुमचं जे पण काही आहे, तुम्ही किती लॉंग टर्म पर्यंत ती वस्तू वापरू शकता, ह्या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन देणं कस्टमरला हे खूप गरजेचं आहे. कारण मी खूप वेळा असं बघितलेलं आहे. आता माझ्याकडे काही अँटी टार्निशच्या चेन आहेत, 18 कॅरेट गोल्ड प्लेटेड चेन आहेत त्याच्यानंतर ब्रेसलेट्स आहेत जे श्रद्धा कपूरने तिचा ब्रँड स्टार्ट केलेलं आहे ना, त्या ब्रँडच्या टाईपच थोडंफार सिमिलर माझ्याकडे ते प्रोडक्ट्स आहेत जे की ते 1,500-2,000 हजाराचे तिचे प्रोडक्ट्स आहेत, एवढे सेल करते मी. थोडेसे कमी रेंजमध्ये कस्टमरला अवेलेबल करून दिलेले आहेत. मग ते प्रोडक्ट झाले तर ते कस्टमरला माहिती नाहीये की हे काय आहे नक्की. आता बघितलं तर अरे 700 रुपयाची गोष्ट आहे, 700ची गोष्ट खूप महाग वाटते कस्टमरला, एवढीशी नाजूक चेन आहे, मग 700 रुपये का द्यायचे हिला. मग तिथे सांगावं लागतं की अरे नाही ही अँटी टार्निश आहे, तुम्हाला 1 इयरची वॉरंटी आहे याला. त्याच्यानंतर तुम्ही साबण, परफ्यूम, गरम पाणी, रेग्युलर रफ स्टफ यूज केला तो खराब नाही होणार. आणि मी स्वतः तरी असं देते, कारण मला माझे वेंडर देतात ते ज्यांच्याकडून मी माल घेते, ते लोक मला हे देतात म्हणजे 1 इयरची वॉरंटी आहे. तर मग मी कस्टमरला पण तेच सांगते, जर कोणाचं काही खराब झालं ना तर तुम्हाला कॅशबॅक होईल किंवा तुम्हाला ते पीस टू पीस चेंज होईल. मग ह्या गोष्टी आल्या कस्टमरच्या. ओके. आणि सपोज आता हा व्हिडिओ बघून बरेचसे ज्या महिला आहेत किंवा ज्या मुली आहेत ज्यांना स्टार्टअप स्टार्ट करायचा आहे त्या तुला अप्रोच होणार हे तर नक्कीच आहे. तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील की कसं स्टार्टअप करायला हवं किंवा जे जोडले जाणार आहेत ह्या प्रवासामध्ये, तर त्यांना तू काय सांगशील. ज्यांना स्टार्टअप करायचंय, जर इन केस कोणाला गरज जरी पडली, मी फ्री ऑफ कॉस्ट कोणालाही हेल्प माझी लागली तर मी म्हणजे करायला एका पायावरती तयार आहे. माझं असं आहे की जर चांगलं काम करायचंय ना तर तू मनापासून कर, तुला देव देणारच आहे. आणि जे नशिबात आहे ना ते कोणाकडून हिरावून घेऊन हे करून मिळणार नाहीये, जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. तर जर आपण पण समाजाला काहीतरी देणं लागतो, म्हणून तुम्ही एक माणूस म्हणून माणुसकीच्या नात्याने मी ती गोष्ट म्हणजे हेल्प करायलाही रेडी आहे. कोणाला गरज पडली तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करावा. पण जर इन केस कोणाला असं स्टार्टअप करायचंच आहे की म्हणजे ज्वेलरी असेल किंवा साडीचं म्हणा, ड्रेसचं, कुर्तीचं म्हणा, कारण मला सगळ्या गोष्टीतलं नॉलेज आहे. कारण मी असं आहे की मला ह्या गोष्टी खूप आवडतात, फिरायला आवडतं, शॉपिंग करायला आवडते, त्यामुळे मी ह्या गोष्टीमध्ये एवढं ओतलेलं आहे आधीपासून. स्टार्टअप तर आता केलं मी ज्वेलरीचं, पण माझ्याकडे ज्वेलरी आधीच इतकी होती की माझं एक कपाट गच्च भरलेलं होतं. म्हणजे तू फिरायला जायची फक्त ते शोधायला जायची कुठे काय भेटतं ते झालं. पण म्हणजे मला असं आवड आहे की अप टू डेट राहायला आवडतं, वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जे युनिक आहे, जे नवीन आहे, सध्या ट्रेंडमध्ये त्या गोष्टी करायला मला खूप आवडतात. त्यामुळे म्हणजे रेग्युलर मी त्या टच मध्ये असते की आज काही नवीन आले, आज काय हे झालंय ते, त्यामुळे मी त्याही गोष्टी सांगू शकते. आणि आता तर मला जास्त एक्झिबिशनमुळे खूप जास्त एक्सपिरियन्स आलाय, कारण माझे फ्रेंड सर्कल पण जास्त बनलं तिथे, ज्यांनी कुर्तीचं स्टार्ट केलेलं आहे, कोणाचं वेस्टर्न विअर आहे, कोणाचे नेल्सचं आहे, अशा खूप साऱ्या फ्रेंड्स पण झाले. त्यामुळे प्रत्येकाचे एक्सपिरियन्स आणि कुठे काय चालतं, भले मी माझं करत असेल पण माझं लक्ष सगळीकडे असतं की
तिथे कोणाचं काय सेल झालंय, तिथे काय जास्त जाते. म्हणजे मी स्वतःसाठी नाही, पण कोणी माझ्याकडे आलं समजा की मला असं असं स्टार्टअप करायचंय वगैरे काय म्हणून, तर मी त्यांना सांगू शकते की नाही हे जात नाही, ह्याला कमी डिमांड आहे, तर हे नको करू, तू दुसरं कर. म्हणजे माझं असं आहे की ठीक आहे, कोणी वाचत असेल, खड्ड्यात जाण्यापेक्षा बेटर आहे की चला मी सांगून देते बाबा असं, तर तेही करू शकते. तर हर्षदाला तुम्ही बघताय बऱ्याच वेळेचं जवळ 20-25 मिनिटं होऊन गेलेत. तिने काय काय केलंय, काय काय करते आणि काय काय करणार आहे भविष्यात. त्याच्यात आनंदाची एक बातमी अशी आहे की नवरात्रीमध्ये तिचे आता PNG सोबत तिचा फोटोशूट पण झालेला आहे ज्वेलरीसाठीचं, आणि ती लवकरच आता तुमच्या सिटीत किंवा तुमच्या घराजवळच्या कुठल्या तरी फ्लेक्सवरती तिचा फोटो दिसेलच. तर मला वाटतं त्याच्याबद्दल तू थोडंसं सांगावं की PNG बद्दलचा तुझा अनुभव कसा होता शूट करतानाचा, आणि तू कशासाठी शूट केला एक्झॅक्ट. PNGचा म्हणजे मी खरं तर ना की PNGचं माझ्या डोक्यात पण नव्हतं. अचानक फोन आला, अचानक मिळालेली ऑपॉर्च्युनिटी होती मला ती. म्हणजे मी सकाळी म्हणजे काय त्यावेळेस काय करत होती आणि फोन आला आणि तुझे एक्सप्रेशन्स काय होते. म्हणजे मी आय थिंक मी गावावरून आलेली होती आदल्या दिवशी संध्याकाळी, आणि सेकंड डेला सकाळी मी लेटच उठली होती, जस्ट डोळे हे केलेले होते आणि चला आता आरामात आपलं रेग्युलर जे असतं ना की आता कंटाळा आलाय हे करायचं, ते मी असं बसले होते मोबाईल हे करत. तोपर्यंत मला एक मेकअप आर्टिस्ट आहे, ती माझी खूप चांगली फ्रेंड पण झालेली आहे, इव्हन आमचे फॅमिली रिलेशन पण आहेत, त्यामुळे मग तिने मला फोन केला आणि डायरेक्ट ती फोनवरती बोलली. मी फोन उचलणार नव्हती तिचा, कारण मी कंटाळलेली होती, पण म्हटलं जाऊ दे, हिचं काहीतरी काम असेल, मी उचलते. उचललं, तिने डायरेक्ट म्हटले PNGचं शूट करणार का. मला असं शॉक होत, मी प्रँक करते का असं वाटलं की. हा नाही, म्हणजे मला असं एकदम हे झालं की म्हणजे नक्कीच ती काय. परत मी रिपीट तिला विचारलं काय म्हणतेस, तर ते अगं PNGचं शूट करणार का. म्हटलं की हा करेल ना. म्हटलं कधी आहे काय. म्हणजे असं शॉक बसला मला की PNGचं असं कसं काय विचारतीये. आणि तिला तिथे बोलवलं होतं PNG मध्ये. म्हणजे मी हे पण त्याच्यामध्ये सांगेन की रिलेशन सुद्धा केवढे इम्पॉर्टन्स आहेत की तुम्हाला म्हणजे एकमेकांशी तुम्ही बोलता, रेग्युलर जे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये लोक येतात, तुम्ही त्यांच्याशी रिलेशन कशी डेव्हलप करता ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जरी मी मॉडेलिंग करत असले, माझ्या मॉडेलच्या ह्याच्यामुळे मी तिथपर्यंत गेली, नो डाऊट, कारण की कुठेतरी माझं पेज असल्याशिवाय त्यांनी मला सिलेक्ट नाही केलं PNGने. बट मी पोचायचा जो मधला हे होता, दुवा होता, तो ती मेकअप आर्टिस्ट ठरली, कारण तिच्याशी माझं रिलेशन चांगलं असल्यामुळे तिच्या डोक्यात मी आले. जर माझं रिलेशन तिच्याशी चांगलं नसतं तर तिने मला का दिलं असतं. तिनं दुसरी मॉडेल सजेस्ट केली असती त्यांना PNGला. मग तिने त्यांना सजेस्ट केलं की माझी एक फ्रेंड आहे जी मॉडेलिंग करते, मग त्यांनी फोटोज वगैरे तिच्याकडून मागवून घेतले, मग त्यांनी सिलेक्ट केलं. मग ती म्हटली 1 तासात तू मला इथे पाहिजे. अरे बापरे. मी आंघोळ केलेली नव्हती, मी ब्रश केलेलं नव्हतं, काहीही नव्हती तयारी, अजिबात म्हणजे अजिबात नव्हती. इव्हन म्हणाले असेल ना एवढे धावपळीत कुठे चालली, माझे आता काही नवीन बिझनेस चालू करते काय, आता वेगळं काहीतरी चालू करते. माझे मिस्टर तर झोपेतच होते, पण जसं सांगितलं ना PNGचे शूट चालय, तोही असं खडबडून जागा झाला. तोही मला म्हणतो की नाही ठीक आहे राहू दे, मी स्वयंपाकी बनवलेला नव्हता, काही करू नको, तू पटकन आवर आणि जा. कारण सगळ्यात महत्वाचं माझ्या सक्सेस पेक्षा ना ते त्याचं सक्सेस होतं, कारण की त्याची इच्छा होती, माझी इच्छा असं मनातून, कारण मी त्या क्षेत्रामध्ये त्याच्यामुळेच उतरले, माझ्या डोक्यातही नव्हती ही गोष्ट, पण त्याची इच्छा होती की कुठेतरी हिचं ना हे झालं पाहिजे, अशा मोठ्या ब्रँड बरोबर, त्याची ज्वेलरीच्या एका ब्रँड सोबत हिनं काम केलं पाहिजे, ही त्याची इच्छा होती. आणि खरं तर ती त्याची पूर्ण झाली माझ्यापेक्षा. म्हणजे म्हणतात ना एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, इथं उलट आहे ऍक्च्युली. इथे एक्झॅक्ट उलट आहे की एक म्हणजे नवरा, आणि खरंच नवऱ्याचा हे म्हणतो ना तो खरंच खूप काय म्हणतो इम्पॉर्टंट आहे. हा, मागे सपोर्ट खरंच महत्वाचं आहे. ओके, हे झालं सगळं. आता मॉडेलिंग मध्ये बऱ्याच वेळेला तुला मेकअप करायला लागतो, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा प्रत्येक ऋतू चेंज होत राहतो. त्यासाठी तू म्हणजे कशी काळजी घेते तुझ्या स्किनची, किंवा काय वापरतेस की जेणेकरून तुला ॲलर्जी होत नाही त्या गोष्टींची, किंवा झाली तरी ती लवकरात लवकर क्युअर होईल? कारण मॉडेलिंग असं आहे की जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली तर त्यावेळेस तुम्हाला त्यांना जे हवंय ते पाहिजेच. तर हे कसं मॅनेज करतेस तू? मॉडेलिंग मध्ये ना खरं तर बघायला गेलं ना तर मेकअप हा स्किनसाठी रिस्कीच आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल बऱ्याच लोकांकडून किंवा डॉक्टरांचे पण रील्स वगैरे आता म्हणजे बरेच व्हायरल होतात की लिपस्टिकमुळे कॅन्सर होतो किंवा स्किन प्रोडक्ट्समुळे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो किंवा स्किन रॅश येते, स्किन डॅमेज होते, नंतर स्किन अशी खाली वगळायला लागते, अशा टाईपमध्ये होतं. तर मी एकतर ज्यांच्या बरोबर पण काम करते ना त्या लोकांचे सगळ्यांचे प्रोडक्ट्स चांगले असतात. जर प्रोडक्ट्स चांगले असतील तरच मी मेकअप करते. कारण नामांकित ब्रँड ज्याचं की ज्याला हे भेटलेलं आहे असे जसं की फॉरएव्हर 52 झालं, नार्स झालं, मॅकचे झाले, हे प्रोडक्ट्स चांगले आहेत. म्हणजे अजून बरेच काही ब्रँड्स आहेत जे इंटरनॅशनल ब्रँड्स पण आहेत जे खूप मोठे मोठे मेकअप आर्टिस्ट पण यूज करतात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्येच पण यूज केले जातात. ते प्रोडक्ट्स चांगले आहेत. पण ते कितीही चांगले असले प्रोडक्ट्स कोणतेही असले तरी पण तुम्ही मेकअप किती वेळ स्किनवरती ठेवताय तेही डिपेंड करतं. प्लस तुम्ही ते मेकअप काढल्यानंतर जर तुमचे स्किन इरिटेशन होतं, कधी कधी काय होतं की कोणाकोणाला मेकअपची सवय नसते, बरोबर, तर मेकअप काढल्यानंतर थोडेसे रॅश यायला लागते, पिंपल्स येतात आणि खाजवायला लागते, ह्या गोष्टी होतात. तिथे ॲलोवेरा जेल वापरायचं. म्हणजे मी स्वतः वापरते, ॲलोवेरा जेल वापरते. त्याच्यानंतर आईस क्यूब फिरवायचं फेसवरून संध्याकाळी झोपताना. त्याने स्किन टॅन पण होते प्लस तुमची स्किन आतून पण एकदम एक ताजेतवाने पण म्हणतो ना आपण, फ्रेश राहते एकदम, तसं होतं. मग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्याच्यापेक्षा बाकीचं तुम्ही काही वापरलं तर स्किनला इरिटेशन व्हायला स्टार्ट होतात. आणि प्रत्येकाचं स्किन हे वेगळी असते. कोणाचं कॉम्बिनेशन स्किन आले, कोणाची सेन्सिटिव्ह आली, कोणाकोणाला उन्हामध्ये गेल्यानंतर. माझी स्वतःची सेन्सिटिव्ह स्किन आहे की मी माझे तिन्ही सीझनला वेगळी वेगळी स्किन असते. मला पावसाळ्यात सगळ्यात जास्त सूट होतो, तेव्हा माझ्या स्किनला काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि नॉर्मली थंडीमध्ये मला स्किन थोडीशी ड्राय पडते, त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये थोडीशी ऑइली बनते, ह्या गोष्टी होतात. मग त्या स्किन नुसार तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना स्वतः काहीतरी करण्यापेक्षा ॲलोवेरा जेल हे एक नॅचरल आहे म्हणून मी हे नॅचरली तुम्हाला सांगितलं. पण जर तुम्ही दुसऱ्या काही वापरलं तर त्याने काही पण होऊ शकतं. कारण आता बरेच ब्रँड निघाले आहेत त्याची ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. त्यापेक्षा सगळ्यात बेटर की तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा आणि मग तुम्ही रिकमेंड त्यांनी केलेलं ते वापरा. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट शोधा आणि त्यांच्यासोबत काम करा. कारण केमिकल्समुळे आजकाल कॅन्सर हा 100% होतोच असं नाहीये, पण नक्की डॅमेज स्किन तर नक्कीच होते. म्हणजे तुझ्या ज्या बोलण्यातनं कळालं की तुम्ही प्रोफेशनलच मेकअप आर्टिस्टला हायर करा. जर तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टींसाठी मेकअप करत असाल किंवा तुम्ही एक स्वतः मॉडेल असाल किंवा आणखीन कुठल्या याच्यासाठी जर तुम्ही मेकअप करत असाल तर तुम्ही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टलाच सिलेक्ट करा. बरोबर. स्टार्टअप करताना तर तुला असं बऱ्याच वेळा होत असेल की सकाळी निघालंय, रात्री यायला उशीर होतोय किंवा सकाळी परत दुसऱ्या दिवशी परत उठून लवकर जायचंय. मग घर आणि स्टार्टअप कसं मॅनेज करतेस? घर आणि जो बिझनेस आहे ते जर तुम्हाला म्हणजे करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या घरातल्या लोकांची पण किती सपोर्ट आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट. बरोबर. त्यातून पण जर सपोर्ट नसेल पण त्याच्यासाठी पण तुम्हाला ऑप्शन्स पण आहेत की तुम्ही ज्या वेळेस पण आता मी एक्झिबिशन करते तर कधी कधी काय होतं की 2 दिवसाचं एक्झिबिशन असतं तर सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत राहतं. मग संध्याकाळी 7 वाजता घरी आल्यानंतर, कारण की तिथे तेवढा टाइम नसतो की सगळा माल मी पॅक करणार आणि मग तो मी नंतर घरी आणणार, दुसऱ्या दिवशी तो सेटअप तसा करणार, कारण तो आहे असं उचलून तुम्हाला बॅगेत ठेवावा लागतो. घरी आल्यानंतर तो सेपरेट करायचा, त्याच्यानंतर तो पॅक करून ठेवायचा, मग सकाळी उठून परत सेम तेच करायचं. कधी कधी 4 ते 10 पर्यंतचा टाइम असतो तो एक्सटेंड होतो. कधी कधी स्टॉल 11, 11:30, 12 पर्यंत चालतो रात्री. मग घरी यायला 12:30, 1 होतात. त्याच्यानंतर मी कितीतरी वेळा 1 वाजल्यापासून पहाटे 5 पर्यंत माल सॉर्ट आउट करून फक्त हार्डली 2 ते 3 तास झोप घेऊन उठून एक्झिबिशनला गेलेली आहे. तर तिथे
सगळ्यात इम्पॉर्टंट मला घरातून सपोर्ट आहे, माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे की तो ठीक आहे, चल जेवण नाही बनवलं चालेल, त्यावेळेस आपण बाहेर खाऊ शकतो, हे करू शकतो. पण ज्या लेडीज अशा आहेत की ज्यांना नाहीये सपोर्ट, अशांनी त्या टाइममध्ये तुम्ही कामवाली बाई लावू शकता किंवा तो 1-2 दिवस तुम्ही बाहेरून मागवू शकता. ह्या गोष्टी मॅनेज करू शकतो आपण तशा. ओके, ऍक्च्युली मगाशी एक प्रश्न सुटला आपल्याकडनं, हे ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हण किंवा इमिटेशन ज्या ज्वेलरी आहेत याच्यामध्ये पण म्हणजे डुप्लिकेट्स वगैरे आयटम्स येतात का, आणि जर येत असेल तर ते कसं ओळखायचं, म्हणजे कसं ओळखायचं? ऑक्सिडाइज ज्वेलरी मध्ये ना की तुम्हाला आता तुम्ही सोन्यात पण बघता की नॉर्मली जे तुम्ही 1 ग्रॅमचं सोनं असेल तर तुम्हाला ते नाजूक दिसतं, 10 ग्रॅमचं असेल तर ते तुम्हाला मोठं दिसतं, तुम्हाला लगेच समजतं. ह्याची वेट नुसार तुम्हाला लक्षात येतं ते की हे कमी ह्याचं आहे, हे जास्त ह्याचं आहे. सेम ऑक्सिडाइज मध्ये पण तसंच आहे. ऑक्सिडाइज मध्ये जर लो क्वालिटीचा प्रोडक्ट असेल ना तर तो तुम्हाला एकदम लाईट वेट आणि एकदम थिन पत्र्यासारखा त्याचा, आणि फिनिशिंग टोटली वेगळी राहते त्याची. आणि जो प्युअर ऑक्सिडाइज मध्ये येतो ना तो पूर्ण त्याचं पॉलिश फिनिशिंग टोटली वेगळं राहतं. लो क्वालिटीचं ऑक्सिडाइज असेल ना तुम्हाला इचिंग होणार, गळ्याला काळा डाग पडणार, हात तुम्ही घातलं 1 दिवस जरी घातलं तरी तुम्हाला तो त्रास होणार. त्याच्यानंतर जो हाय क्वालिटीचा राहतो ते तुम्ही कसंही वापरा, तुम्हाला काही होणार नाही. हा फरक आहे त्या दोन्हीमध्ये. आणि अँटी टार्निश आणि ह्याच्यामध्ये पण खूप काही लोक आजकाल ना अँटी टार्निशच्या नावाखाली नॉर्मल पण सेल करतात की हे अँटी टार्निश आहे म्हणून. तेही तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस तिथे बोलतात ना की हा हे अँटी टार्निश आहे म्हणून, पटकन तुम्ही तिथे स्प्रे मारून पण बघू शकता हे अँटी टार्निश आहे का. अँटी टार्निश असेल ना तुम्ही स्प्रे मारला नाही जाणार कलर. परफ्यूम असेल, साबण असेल, कसंही हे करा नाही जाणार. हे फरक आहे. आणि फिनिशिंग बघितली की लक्षात येते. अँटी टार्निशची फिनिशिंग ही तुम्हाला जसं की ओरिजिनल गोल्ड आहे असं वाटतं. आणि जे दुसरं रेग्युलर जर चेन असतील गळ्यातल्या रोज गोल्डचे हे आलं दिसतानाच ते पिवळट दिसतं. जसं तुम्ही म्हटलं महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेर असतं ते दिसताना पिवळं दिसतं. आणि जेच हाय क्वालिटीमध्ये ब्रास मेड केलेले असतात ना त्या गोष्टी दिसायला एकदम प्रीमियम वाटतात. क्वालिटी ही तशीच राहते, लॉंग टर्म प्रोडक्ट जातो की लोकांनाही असं होतं की अरे नाही आपण इन्व्हेस्ट करतोय तर ठीक आहे त्या लेवलचं ते प्रोडक्ट आहे. ओके, आता नवरात्र चालू आहे, स्त्री शक्तीचा जागर चालू आहे, एकंदरीत तू समाजात बघतेस की स्त्रियांबद्दल काय काय चाललंय, लहान मुलींवरती अत्याचार होतात, स्त्रियांवरती अत्याचार होतात, तर याबद्दल तू काय सांगशील? म्हणजे एक बिझनेस वुमन तू याच्याकडे कसं बघतेस, किंवा तुलाही काही अनुभव आलायत का याचा? असं म्हणजे कोणी छेड काढणं वगैरे अशा टाईप मधलं काय एक्सपिरियन्स आलेला नाहीये. पण जर म्हणजे एक लेडीज आहे म्हणजे एक मुलगी किंवा कुणी असेल वॉटेवर 50 वर्षाची बाई म्हणा 60 वर्षाची म्हणा, म्हणजे लोकांना त्याचं म्हणजे गांभीर्यच राहिलेलं नाहीये की एक आईच्या वयाची बाई आहे किंवा बहीण आहे, हे आहे लोक म्हणजे जी मुलं असतील किंवा कोणी असेल, किंवा आजकाल ना ह्या मुलांच्या ह्याच्यामध्ये ना मुली सुद्धा ऍड झालेल्या आहेत. म्हणजे की मुलीही त्या गोष्टी करतात आहे, म्हणजे त्याचं खूप वाईट वाटतं की म्हणजे ती गेली पुढे मागे तिच्याबद्दल बॅकबिचिंग करा किंवा कोणी म्हणजे ओळखीचं कोणी नसेल तरी पण तुम्ही त्याला नावं ठेवणार की अरे बघ तिने काय घातलं होतं, हे केलं होतं. मी म्हणते तुम्हाला म्हणजे त्या गोष्टी पाहिजेत कशाला? तुम्ही आधी बघा तुम्ही आधी एखाद्याला रिस्पेक्ट द्यायला शिका. प्रत्येक जण आपापल्या परीने राहत असतो, करत असतो प्रत्येक गोष्ट, त्याच्या गोष्टीचा तुम्ही आदर करा. प्रत्येक माणूस हा त्याच्या लेवलने तिथपर्यंत आलेला असतो किंवा केलेली गोष्ट म्हणा. बिझनेसमध्ये पण आता माझ्या बरोबर आहेत बऱ्याच ते साईडचे वेंडर्स भांडतात लिटरली, म्हणजे टेबल हलवण्यापासून हे करण्यापासून. मग तिथे जेंट्स असतात कधी कधी वेंडर, ते हे करतात. आणि मी तर म्हणते की असं पण करू नये की म्हणजे मुलगी आहे म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा पण नाही घेतला पाहिजे की सॉफ्ट कॉर्नर म्हणून. जिथे तुमचं चुकतंय तर तुम्ही ते एक्सेप्ट केलं पाहिजे की मुलगी आहे म्हणून ती गोष्ट त्या जेंट्सनी ऍडजस्ट करून घेतली पाहिजे असं नाहीये. जर तुम्ही चुकताय तर तुम्ही चुकताय, पण म्हणजे लोकांनी पण थोडा ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. बाहेर तुम्ही फिरताय तर तुम्हाला थोड्याफार म्हणजे ह्या गोष्टी येतातच आहे, तर तुम्ही स्वतःला एवढं कॅपेबल करा की तुमच्या नादी कोणीच नाही लागलं पाहिजे. करेक्ट. कारण मी अशी आहे की मला जर कोणी बोललं ना तर मी त्याच्या तोंडावरती 4 बोलून येईल किंवा हाणून येईल. आणि मी इथे केलंय पण. ओके, मी 2 पोरं आणलेली पण म्हणजे
एक इंजिनियर ते मारामारीपर्यंत पण याच्यात दम आहे म्हणजे. हा, म्हणजे मी तेवढे गट्स माझ्यामध्ये आहेत की मी नाही घाबरत. आणि तशीच पर्सनॅलिटी तुमची पाहिजे जर तुम्हाला आत्ताच्या ह्या समाजात टिकायचं असेल तर. आणि खरं काळाची गरज पण आहे. म्हणजे स्त्रीनी तेवढं कॅपेबल असणं पण गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही गरजेचं आहे, तिला कुठलाही प्रॉब्लेम आला तरी त्याला फेस करता आलं पाहिजे. नवरात्रीमध्ये आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय. ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत किंवा जे स्टार्टअप करतायत, जे बघतायत, थोडक्यात याच्याबद्दल तू काय सांगशील त्यांना की एखाद्याला स्टार्टअप करायचं आहे किंवा आणखीन काही करायचं असेल तर तू एक थोडक्यात काय मेसेज देशील ह्या नवरात्रीचा? मी आधी पण तुम्हाला सांगितलं, जर कोणाला स्टार्टअप करायचं असेल ना तर त्या माणसाला मी करणार आहे, करेल, बघू उद्या, मग थोडंसं फिरून बघते, मग हे करते ते करते, असं जर करणार असेल ना तर कधीच होणार नाही. ओके. जर तुम्हाला स्टार्टअप करायचंय ना तर तुमची तयारी आधी स्वतःचीच पाहिजे की कोणाचं बघायचं नाहीये. मी स्वतः मार्केट फिरून मी बघेल, एक स्पेसिफिक टाइम तुम्ही डिसाईड करा किंवा स्पेसिफिक एक तुमचे बॉर्डर लाईन असते की ह्याच्यामध्ये एवढ्या दिवसामध्ये मला माझा स्टार्टअप करायचंच आहे. त्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं तुमचे जे पण काही पॉइंट्स असतील फिरा, अशा लोकांना भेटा की जे सक्सेसफुल झाले त्यांच्या लाईफमध्ये. मोटिवेशनल स्पीच बघा युट्यूबवरती, ज्यांनी म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलंय. की फक्त ज्वेलरीच असं नाही, कितीतरी लोक असे आहेत की जे समाजसेवा सुद्धा करतात. एक मी आय थिंक तुमच्याच ह्याच्यावरती बघितलेलं आहे, गोशाळेचं एक केलेलं आहे त्यांनी. म्हणजे काही लोक इतकी चांगली आहेत की त्यांच्याकडून खरंच खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. मग मी म्हणत नाहीये की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गायडन्स कोणाकडून तरी पाहिजेच. तुम्ही आता म्हणजे एवढं नेटवर्क म्हणजे स्ट्रॉंग झालेलं आहे की तुम्हाला युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, कंटिन्यू अशा रील जे लोकांनी अचीव केलेल्या गोष्टी आहेत त्यांच्या कंटिन्यू रील्स बनतात, व्हिडिओज बनतात. ते लोकांच्या प्रत्येकाच्या ह्याच्यातून तुम्ही एक एक पॉइंट जरी घेतला ना तरी तुम्हाला सक्सेस पर्यंत जायला वेळ नाही लागणार आहे. बरोबर. म्हणजे सोशल मीडिया फक्त मनोरंजनासाठी नाही तर त्याच्यातनं काहीतरी चांगलं घ्या, त्याच्यावरती काम करा, असं एक्झॅक्ट तुला म्हणायचंय. बरोबर. तर आपल्यासोबत ही होती हर्षदा कदम. म्हणजे खरंच एक क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर जसं असतो ना, म्हणजे बॉलिंग पण करतो, बॅटिंग पण करतो, फिल्डिंग पण करतो, तसं हिने काय काय केलंय. म्हणजे स्त्रीला अष्टभुजा जे म्हणतात ते खरंच आहे. आणि एक स्त्री काय करू शकते हिचं एक्झाम्पल म्हणजे हर्षदा कदम आहे. तर हर्षदा, तू आमच्या नवरात्र स्पेशल सिरीजमध्ये आलीस, तुझं खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.